तर आज आपण बनवणार आहोत आंबोळी. आपल्या कोकणी पद्धतीची आंबोळी. आंबोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी पोहे आणि पाव वाटी रवा. तर तांदूळ आणि उडीद डाळ या दोघांचं मिश्रण आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं किंवा 2-3 तास सुद्धा भिजत ठेवू शकता. आणि ते भिजल्यानंतर त्यामध्ये पोहे आणि थोडंसं मीठ असं चवीनुसार घालून त्याची एक पातळ पेस्ट तयार करून घ्यायची. तर मी आता ही एक पेस्ट रात्री तयार करून ठेवली होती, ती मी तुम्हाला दाखवते. तर ही आपण ती तयार केलेली पेस्ट आहे. आता आपण गॅस चालू करून घेतलेला आहे. तवा तापलेला आहे का बघूया. तवा तापलेला आहे. आता तव्यावर घालूया थोडंसं तेल. आता आपलं तेल घालून झालेलं आहे. आता आपण हे बॅटर भिजवलेलं आहे. बॅटर भिजवल्यावर याच्यात थोडासा रवा टाकायचा आहे. रवा टाकल्यामुळे आंबोळीचं पीठ व्यवस्थित मिक्स होऊन येतं आणि आंबोळ्या सुद्धा आपल्या चांगल्या चविष्ट बनतात. गॅसची फ्लेम थोडी कमी करून घ्यायची. आता थोडंसं बाजूने तेल सोडायचंय. आता मागची बाजू शेकून झालीये, त्यामुळे आपण याला पलटी मारूया. तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला आंबोळीचा कसा गोल्डन कलर आलेला आहे. आंबोळी दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकते. तर आपली आंबोळी आता बघू शकता पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता आता आपली आंबोळी पूर्णपणे तयार झालेली आहे. आपण ही आंबोळी दूध किंवा वेगवेगळ्या चटण्यांसोबत खाऊ शकतो. साधारणपणे कोकणात आमच्याकडे खोबऱ्याची चटणी बनवली जाते. त्या चटणीसोबत ही आंबोळी खाल्ली जाते.